स्वागतम स्वागतम सहर्ष स्वागतम. मंथन निरामय योग प्रसार केंद्र पुणे तर्फे राबविण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या इसवी सन 2020-21च्या या आजच्या उद्घाटन सोहळ्यास आपल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष उल्हास आणि आनंदात आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावर मी आमंत्रित करते, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी आमंत्रित करते मी महिला बालकल्याण विभागाच्या सभापती ॲडव्होकेट कृतिकाताई वाळके यांना. तसेच आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रकाश भाऊ खराबे यांनाही विनंती करते त्यांनी व्यासपीठावर यावं. मंथन फाउंडेशनचे सल्लागार श्री दीपक निकम सर यांनाही मी आमंत्रित करते व्यासपीठावर यावं त्यांनी. प्रात्यक्षिक प्रमुख प्राध्यापक राम काकडे सर यांनीही व्यासपीठावर यावं. मंथन निरामय योग प्रसार केंद्र प्रमुख सौ विद्या आहेरकर मॅडम यांनीही यावं. मंथन निरामय योग प्रसार केंद्राच्या व्यवस्थापक सौ आशा भट मॅडम यांनाही मी विनंती करते त्यांनी पुढे यावं. मी अतिथींना विनंती करते आपण दीप प्रज्वलन करायचे आहे, त्यासाठी पुढे यावं. जीवनाला हवे असे प्रकाशाची साथ, अज्ञानाचा अंधार जाळी प्रकाशाची वाट, ते ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात. दीप प्रज्वलनाने करूया आपण कार्यक्रमाची सुरुवात. बरेचसे मान्यवर फेसबुक लाईव्ह थ्रू कार्यक्रम अटेंड करत आहेत, विद्यार्थीही अटेंड करत आहेत फेसबुक लाईव्ह थ्रू. बरेच विद्यार्थी उपस्थित पण आहेत. फेसबुक लाईव्ह थ्रू कार्यक्रम अटेंड करणारे अभ्यास केंद्र मार्गदर्शक प्रमुख डॉक्टर बापट सर जे आहेत त्यांचंही मी स्वागत करते. तसेच तात्विक विवेचन प्रमुख डॉक्टर नीता पद्मावत मॅम याही लाईव्ह प्रोग्राम अटेंड करत आहे, त्यांचंही मी स्वागत करते. मंथन निरामय योग प्रसार केंद्र ज्यांच्या प्रेरणेने सुरू झालं अशा आपले डॉक्टर गिरीश वेलणकर सर हे सुद्धा ऑनलाईन कार्यक्रम अटेंड करत आहेत, त्यांचंही मी स्वागत करते.
विद्यापीठामध्ये आपण स्थानापन्न व्हावं. सौ रवीना मॅम यांना विनंती करते त्यांनी पुढे येऊन त्रिवार ओंकार व प्रार्थना म्हणावी. हरिओम. प्रार्थना ध्यान. कंबर माथात सरळ, डोळे बंद, दीर्घ श्वास घेऊन 3 वेळा ओंकार उच्चारण. सगळ्यांनी प्रार्थना म्हणावी माझ्या मागे. असंख्यात नावे जयादित लोक, परिनित्य तो सच्चिदानंद एक, जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वापारा, नवी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास द्यातो, तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमची प्रार्थना ही प्रभावी, प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रातिसावे, कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाभो, योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन, योपाकरोतं प्रवरं मुनीनां, पतञ्जलिं प्राञ्जलिराणतोऽस्मि, ॐ सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु, मा विद्विषावहै, ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरि ओम तत्सत्. पुन्हा एकदा मी पाहुण्यांचे स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेल्या महिला बालकल्याण विभागाच्या सभापती, महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट कृतिकाताई वाळके यांचे विद्याताई आहेरकर मॅम स्वागत करते.
प्रभारी म्हणून लाभलेले खराबवाडीचे माजी उपसरपंच, खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, अडीअडचणीत तत्परतेने मदतीला धावून येणारे श्री प्रकाश भाऊ खराबी यांचे स्वागत करतील आशा भट मॅडम. मंथन फाउंडेशनचे सल्लागार श्री दीपक निकम सर यांचे स्वागत करतील काकडे सर. प्रात्यक्षिक प्रमुख प्राचार्य राम काकडे सर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील रवीना मॅम. मंथन निरामय योग प्रसार केंद्राच्या व्यवस्थापिका आशा भट मॅडम यांचे स्वागत करतील भारती कोलेताई. आपल्या योग शिक्षिका मंथन निरामय योग प्रसार केंद्र प्रमुख सौ विद्या आहेरकर मॅम यांचे स्वागत करतील राजमुद्रा ग्रामसंघाच्या अध्यक्षा सीमा म्हणून. निरामय योग प्रसार व संशोधन केंद्र तसेच आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रात्यक्षिक प्रमुख राम काकडे सर. हरि ओम. कोविड सिच्युएशनमुळं आजच्या फेसबुक लाईव्ह ऑनलाईन कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्वांचं मी स्वागत करतो. मी थोडक्यात आजचा जो कार्यक्रमाची जी प्रस्तावना आपल्यासमोर ठेवत आहे, निरामय आणि मंथन फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने आपण पुणे येथे नव्यानं योग डिप्लोमा हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आपण कार्यक्रम घेत आहोत. तर पाहिलं तर पुण्यामध्ये योग केंद्र निरामय सुरू व्हावं यासाठी जवळजवळ इथं जे पुण्यामधले शिक्षक आहेत, टोटल 28 योग शिक्षक आहेत निरामयचे, त्यांनी सतत प्रयत्नशील होते. मागील 1-2 वर्षापासून याचे प्रयत्न चालू होते. काही संस्थांशी कॉन्टॅक्ट करून जागेचा शोध घेणे आणि सर्व शिक्षकांनी मिळून केंद्र सुरू करणे याबद्दल प्रयत्न चालू होते. पण प्रत्यक्षामध्ये यावर्षी त्याला आपल्याला यश आलं. मागच्या 21 जुलैच्या दरम्यान खरं पाहिलं तर याबद्दल जागेचा शोध संपला आणि जागा मिळाली. त्यानंतर मग इमिजिएट शेवटच्या 2-3 दिवसामध्ये 31 जुलै ही लास्ट डेट होती. मंथन फाउंडेशनच्या आशा भट मॅडम यांनी त्याच्यामध्ये आटोकाट मेहनत घेतली आणि 31 जुलैपर्यंत मला वाटतं आपण त्यामध्ये YCMला अर्जही करू शकलो. आणि नंतर लगेचच कोविड सिच्युएशन असल्यामुळं ऑनलाईन त्याचं इन्स्पेक्शन झालं आणि त्यामध्ये पण आपण सक्सेसफुल झालो. आणि आपल्याला पुणे येथे निरामय आणि मंथन फाउंडेशन असं एकत्रित संयुक्त विद्यमानं केंद्राला आपल्याला परवानगी मिळाली.
तर यामध्ये निरामय संस्थेची वाटचाल जर आपल्याला सांगायची असेल याबद्दल, तर निरामय संस्था 2007 मध्ये खऱ्या अर्थानं निरामय योग प्रसारक व संशोधन केंद्र या नावानं सुरुवात झाली. पण त्यापूर्वी 1978 पासून त्याची पूर्वतयारी चालू होती. डॉक्टर प्रशांत पटेल सर, बऱ्याच जणांना माहीत आहे, त्यांनी खऱ्या अर्थानं याची मुहूर्तमेढ परभणी येथे रोवली. सुरुवातीला योग मित्रमंडळ म्हणून त्यांनी स्थापन केलं होतं. त्यांनी स्वतः योगाबद्दलचं जे काही ज्ञान आहे, ट्रेनिंग आहे, हे स्वतः त्यांनी बिहार योग संस्था नावाजलेली संस्था आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं होतं. आणि त्यांना जे अनुभव आले तेच अनुभव त्यांनी आपल्या मित्रामध्ये सहभागी होऊन मित्रमंडळ स्थापन केलं. 1978 पासून साधारण 2002 पर्यंत यांचं कार्य वेगवेगळ्या क्षेत्रात चालू होतं. त्यामध्ये योगासन वर्ग घेणे, सूर्यनमस्कार शिबिर घेणे, त्यानंतर विविध आधारावरचे काही त्यांनी प्रकल्प घेतले. त्यामध्ये सगळ्यात विशेष महत्त्वाचं म्हणजे श्वास प्रकल्प त्यांनी राबवला. म्हणजे दमा विकार आणि याच्यावर आधारित त्यांनी काही लोकांचा डेटा क्रिएट करून त्याच्यावर आसन आणि प्राणायाम याचे वेगवेगळे काय परिणाम होता याचं पूर्ण रेकॉर्डिंग केलेलं आहे. इव्हन त्याचं साहित्य सुद्धा पब्लिश झालेलं आहे. एकंदरीत सांगायचं म्हणजे सुरुवातीला हे मित्रमंडळ खूपच प्रभावीपणे परभणीमध्ये काम करत होतं. त्यानंतर काहीतरी एक आपला रिकॉग्नाइज कोर्स असावा, त्याला विद्यापीठाची मान्यता असावी, एक अभ्यासक्रम असावा, या उद्देशानं 2007 मध्ये YCMOU योग डिप्लोमा या अभ्यासक्रमाला परभणी येथे सुरुवातीला मान्यता मिळाली. मी स्वतः 2008चा विद्यार्थी आहे त्याच केंद्राचा, परभणी केंद्राचा. आणि असेच नंतर दरवर्षी तिथं 25-50 म्हणजे विद्यार्थी योग डिप्लोमा करून बाहेर पडलेले आहेत. आणि पुण्यामध्ये साधारण 28 विद्यार्थी सध्या आहेत पुण्यामध्ये, वेगवेगळ्या पॉकेटमध्ये आहेत. पुण्यामध्ये केंद्र सुरू व्हावं यासाठी स्वतः डॉक्टर वेलंकर सर, डॉक्टर धीरज देशपांडे, त्यानंतर डॉक्टर खानोलकर सर, औरंगाबादचे जे केंद्र प्रमुख आहेत ते, यांनी सतत पाठपुरावा केला. डॉक्टर वेलंकर सरांनी इथं पुण्यामध्ये 28 जे योग शिक्षक आहेत त्यांचे जवळजवळ 6-7 ग्रुप फॉर्म केले होते. आणि 6-7 मीटिंग आमच्या वेगवेगळ्या पॉकेटमध्ये झाल्या. पुण्यामध्ये सगळ्यात मुख्य जो प्रॉब्लेम आहे तो डिस्टन्सचा आहे. कारण अंतर खूप असल्यामुळं बऱ्याच वेळा योग शिक्षकामध्ये असं समन्वय साधता येत नव्हता. त्यामुळं आमच्याजवळ वेगवेगळ्या 6-7 पॉकेटमध्ये डॉक्टर वेलंकर सर, डॉक्टर धीरज देशपांडे, अशा आमच्या डॉक्टर बापट, असं एकत्रित आमच्या मीटिंग झाल्या. आणि त्या मीटिंगमध्ये विषय हाच होता की आपल्याला पुण्यामध्ये काय करता येईल, जागेचा शोध, नवीन केंद्र सुरू करणे. तर ते कुठंतरी आत्ता यावर्षी आम्हाला त्याची म्हणजे यश मिळालं आणि खऱ्या अर्थानं या केंद्राला सुरुवात झाली. निरामयचं यामध्ये भरपूर सहकार्य आहे, सतत पाठपुरावा आहे. आत्ता सुद्धा डे वाईज अभ्यासक्रम असो किंवा साहित्य निर्मिती असो किंवा इव्हन आता जे मॅडमने वाचून दाखवलं की विवेचन प्रमुख, केंद्र प्रमुख, प्रात्यक्षिक प्रमुख, यांनी यांच्या ड्युटीज काय, त्यांनी काय काय करायला पाहिजे याच्या गाईडलाईन सुद्धा निरामय केंद्रानं व्यवस्थित तयार केलेल्या आहेत आणि पब्लिश पण केलेल्या आहेत. मंथन फाउंडेशनचा यामध्ये सहभाग खूप मोलाचा
स्थापना करायला वाव मिळालेला आहे. खरं तर हे पुणे हे विद्येचं माहेरघर मानतो आपण. या ठिकाणी बरेच योगाचे प्रवाह आहेत. त्यामध्ये मला वाटतं अयंगार योगाचं एक आपण ऐकलेलं असेल, बऱ्यापैकी इव्हन नॅशनल लेवलवर त्यांचं नाव झालेलं आहे. निरामय एक अशी संस्था आहे की तिचं सुद्धा नाव नॅशनल लेवलवर पर्यंत जाऊ शकतो. कारण पुण्यासारख्या ठिकाणी 28 शिक्षकाच्या बरोबर आपला पर्टिक्युलरली निरामय संस्थेचा असा माणूस आहे की आपण पुण्यामध्ये सुद्धा सर्व पॉकेटमध्ये पोहोचलं पाहिजे. आणि योगाचं जे काही तंत्र आहे हे प्रत्येकापर्यंत पोहोचवलं पाहिजे. योगाबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणजे खऱ्या अर्थानं नैसर्गिक नॅचरल वे ऑफ लिव्हिंग, आर्ट ऑफ लिव्हिंग असं आपण म्हणू शकतो. जेणेकरून आपल्याला चांगली हेल्थ मिळते आणि जे काय आपण काम करतो, कार्य करतो, त्या कार्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळतं, यशस्वी आपण होऊ शकतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असाल त्यामध्ये हेल्थ हे अतिशय महत्वाचा घटक आहे. हेल्थ चांगली असेल तर तुम्हाला निश्चितच तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहतं आणि तुम्हाला तुमचं यश प्राप्ती त्यामुळे लवकर मिळेल. त्यामुळे योगाचं महत्व आता सध्याच्या मला वाटतं सिच्युएशनमध्ये तर आणखी लोकांना हे योगाचं महत्व अधोरेखित झालेलं आहे. कारण कोविड सिच्युएशनमध्ये एवढं प्रगती विज्ञानाने केलेली असताना सुद्धा त्यावर आणखी आपल्याकडे व्हॅक्सिन उपलब्ध नाही. पण खऱ्या अर्थानं आपली स्वतःची हेल्थ योगाच्या माध्यमातून जर आपण चांगली ठेवली तर आपली इम्युनिटी पॉवर मॅक्झिमम राहते. आणि इम्युनिटी पॉवर जर चांगली असेल तर योगामुळं किंवा या कोरोनाची लागण आपल्याला कुठे होत नाही. मंथन फाउंडेशनने सुद्धा आरोग्य क्षेत्रामध्ये पण बरंच त्यांचं काम एड्सवर जेव्हा चालू होतं त्यामुळं त्याच्यातलाच एक आरोग्यविषयक आयाम म्हणून त्यांनी याच्यामध्ये निरामय संस्थेच्या सहयोगानं त्यांनी हे जे स्थापना केली आहे याला निश्चितच आपण पुणे क्षेत्रात तर काम करूच, पण महाराष्ट्रभर याला घेऊन जायला आपल्याला मदत होईल. परभणी केंद्रानं पूर्ण मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी केंद्र स्थापन केले. त्यामध्ये परभणी केंद्र 2007ला झालं. त्यानंतर साधारण 2008-09च्या दरम्यान जालन्याचे केंद्र सुरू झालं. त्यानंतर 2010 मध्ये औरंगाबादचं केंद्र झालेलं आहे. आणि सध्या लातूर, नांदेड या ठिकाणचे केंद्र पण लवकरच सुरू होणार आहे. ऍक्च्युली तिन्ही ठिकाणचे प्रयत्न एकदाच चालू होते, लातूर, नांदेड आणि पुणे. पण पुणे केंद्र सुरू करण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे. आणि निश्चितच त्याचा उपयोग सर्व योग शिक्षक जे आहेत पुण्यामध्ये त्यांना एकत्रित ठेवण्यामध्ये, त्यांच्यामध्ये समन्वय साधण्यामध्ये त्याचा उपयोग होणार आहे. आणि दुसरं अत्यंत महत्वाचं, या कोर्समधून बाहेर पडणारी जी मुलं आहेत ते मुलं सतत या संस्थेशी कनेक्टेड राहतात आणि योगाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये त्यांची आपल्याला मदत होते. आणि सध्या मला वाटतं कोविड सारख्या सिच्युएशनमध्ये ही सध्या काळाची गरज आहे असं सुद्धा मला वाटतं. मी स्वतः 2008 मध्ये योग शिक्षक झाल्यानंतर परभणी येथे
ITI ला मी सुद्धा प्राचार्य होतो, त्यावेळेला विद्यार्थ्यांसाठी स्वतः मी योग क्लास वगैरे घेत होतो. त्यातले माझे थोडेसे अनुभव आपल्याला शेअर करतो मी. मुलाला मी ITI मध्ये नॉलेज, स्किल आणि ॲटिट्यूड अशा 2-3 भागामध्ये त्यांना ट्रेनिंग देत असतो. परंतु स्किल पूर्ण आल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड नसेल, बऱ्याच वेळेला त्यांना स्किलमध्ये सक्सेस मिळत नाही. आणि सर्व क्षेत्रामध्ये माइंड कॉन्सन्ट्रेशन आवश्यक असतं. कारण आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर माइंड, बॉडी आणि सोल याचं जर ट्युनिंग असेल आणि त्यामध्ये जर हार्मोनी असेल, नेचरशी आजूबाजूच्या निसर्गाशी निगडीत जर आपलं आहार विहार असेल, आपली वागणूक असेल, आपलं बिहेवियर असेल, तर निश्चितच आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये आपलं काम सगळ्यात उत्तम होतं. माझे हे अनुभव असेच आहेत. विद्यार्थ्यांना जेव्हा मी हे स्वतः क्लासेस घेतले तेव्हा मला बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा खूप फायदा झाला. त्यांची कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढली, हेल्थ सुधारली आणि काही काही जणांना जे व्यसनाधीन जे मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही ट्रेनिंग घेतली, तर व्यसनामधूनही याची सुटका होते. एवढं या ठिकाणी मी बोलून या ठिकाणी थांबतो आणि माझं प्रस्तावित संपवतो. थँक्यू. थँक्यू सर. मंथन फाउंडेशनच्या परिचय करून देतील आपल्याला मंथनचे सल्लागार श्री दीपक निकम. नमस्कार. आज व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांचं मंथन फाउंडेशनतर्फे मी मनापासून स्वागत करतो. मंथन फाउंडेशनविषयी सांगायचं झालं तर मंथन फाउंडेशनची जी स्थापना आहे ती 2010 साली झाली. सामाजिक कार्यामध्ये जे पदवीधर झालेले जे विद्यार्थी होते त्यांनी सगळ्यांनी एकत्र आले आणि सामाजिक कार्याचा हा जो वसा हा पुढं असाच कंटिन्यू ठेवण्यासाठी त्यांनी सामाजिक संस्थाची मंथन फाउंडेशनची 2010 साली एक विशिष्ट उद्दिष्ट समोर घेऊन स्थापना केली. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं होतं की आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण या 3 घटकावरती आपल्याला काम करायचं आहे आणि या कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी ही उद्दिष्ट डोळ्यासमोर घेऊन ही संस्था स्थापन केली. गेले 10 वर्ष मंथन फाउंडेशन अनेक विषयांमध्ये, अनेक सामाजिक कार्यामध्ये कंटिन्युअसली सहभागी आहे. त्याच्यामध्ये वाक्यासारखं जर पहिलं काम सांगायचं झालं तर या कोविड सिच्युएशनमध्ये जवळजवळ 25 लाख रुपयाचं जे ग्रोसरी म्हणूयात आपण, किराणा माल म्हणूयात किंवा फूड पॅकेट्स म्हणूयात आपण, जवळजवळ हे जे सगळे मायग्रंट लोक होते, चाकण भागातलं आपल्याला सगळ्यांना परिचयाचं आहे, दुसरी भाग आपल्याला सगळ्यांना परिचयाचा आहे की या भागामध्ये जे काही स्थलांतरित कामगार वर्ग होते त्या सगळ्या स्थलांतरित कामगार वर्गाला अनेक कंपनीच्या माध्यमातून आपण जवळजवळ 25 लाखापर्यंतचं किराणा माल आणि फूड पॅकेट्स आपण डिस्ट्रीब्यूट केलं. सांगायला अजून एक आनंद वाटतो की जवळजवळ या मायग्रंट पॉप्युलेशनसाठी 2 ट्रेन पुण्यामध्ये आपण उत्तराखंड आणि बिहार या भागामध्ये 2 ट्रेन आपण पाठवून दिल्या. काही लोक जे शिल्लक राहिले होते आपण स्पेशल गव्हर्नमेंटची मदत घेऊन, काही लोकांना ट्रेन जाणं शक्य नव्हतं कारण त्यांची संख्या कमी होती, तर अशा मायग्रंट लोकांना आपण फ्लाईटनी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला. आनंद या गोष्टीचा वाटतो की आपण केलेल्या कामाची खबरदारी ही प्रत्येक जण घेत असतो, तो ऑब्झर्व करत असतो. आणि मला अत्यंत आनंद वाटतो मंथन फाउंडेशनविषयी की माननीय महाराष्ट्राचे राज्यपाल जे आहेत भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या कामाचं सर्टिफिकेट देऊन आपल्याला म्हणजे कार्यक्रम होण्याच्या अगोदर त्यांनी प्रत्यक्षात फोन केला. आम्ही सरप्राईज झालो की अशा मॅडमना त्यांचा फोन आला त्यांच्या पीएचा की राज्यपाल बोलू इच्छितात आणि 2 सेकंदात कळलंच नाही की अरे बापरे, राज्यपालांनी आपल्या कामाची खबरदारी घेतलेली आहे. सरांनी राजभवनला ज्यावेळेस सर आले होते तर आय थिंक 15 ऑगस्टच्या दिवशी
तर त्यांनी राजभवनावरती आपल्याला पुण्यामध्ये बोलवून घेतलं आणि आपल्या कामाचा सन्मान त्यांनी प्रशस्तीपत्रक देऊन केलेला आहे. मला वाटतं की एक कामाची दिलेली पावती आहे आणि असंच काम आम्ही निरंतर चालू ठेवत असं कुठंतरी माननीय राज्यपाल सरांनी आम्हाला आदेश दिलेत असं आम्ही समजूया आणि ते नक्कीच तसंच काम आम्ही निरंतर चालू ठेवू असं म्हटलं. गेले 10 वर्ष मला सांगायला आनंद होतो की आम्ही स्थलांतरित कामगारांसाठी भोसरी आणि चाकण भागामध्ये जवळजवळ 10 लाख कामगारांपर्यंत आम्ही आरोग्य शिबिराच्या माध्यमातून पोहोचलो. 2-3 उद्दिष्ट डोळ्यासमोर आहेत, ज्याच्यामध्ये HIV हा एक भला मोठा ज्याला आपण म्हणतो की एक आजार आहे की त्या आजारावरती बरेच गैरसमज लोकांमध्ये पसरलेले आहेत. गेल्या 10 वर्षांमध्ये जर आपण पर्सेंटेज वाईज जर बघायचा विचार केला तर मायग्रेंट लोकांमध्ये जी 4% HIV पॉझिटिव्हिटी होती ती आता जवळजवळ 0.4% वरती आलेली आहे. हे काम का शक्य झालं तर हे काम यासाठी शक्य झालं की अनेक सामाजिक संस्था या भागामध्ये विशेषतः करून मायग्रेंट कामगार जे आहेत, स्थलांतरित कामगार लोक जे आहेत त्यांच्यावरती काम करतात आणि त्यांच्यामध्ये या विषयाचा अवेअरनेस तयार करून त्याला जनजागृती म्हणतो आपण, आरोग्य शिबिरं म्हणतो आणि त्यांची HIV तपासणी करून त्यांना या विषयावरती जागृत केल्यामुळे हे पर्सेंटेज कमी आहे. याच्यामध्ये अनेक संस्थांचा सहभाग आहे आणि तसाच मंथन फाउंडेशनचा पुणे भागामध्ये विशेषतः करून चाकण आणि भोसरी भागामध्ये मोठा सहभाग आहे असं मी समजेल. मंथन फाउंडेशनचं अजून एक विशेष कार्य म्हणजे महाराष्ट्र शासनाने आपलं पुण्यातलं काम निघून आम्हाला FMC मार्केट वाशी जे आहे, वाशी मोठं भौतिक मार्केट आहे, आपल्या सगळ्यांना परिचित असेल की तिथे ट्रक्स ड्रायव्हर्स आणि जे हेल्पर्स आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा HIV जनजागृतीचं काम करण्याची आमच्यावरती गेल्या 2 वर्षापूर्वी आमच्यावरती जबाबदारी दिली. जवळजवळ वर्षाला आम्ही 30,000 ट्रक ड्रायव्हर्स आणि हेल्पर्स यांच्यापर्यंत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून दरवर्षी पोहोचतो. आतापर्यंत जवळजवळ 60,000 ते 70,000 ट्रक ड्रायव्हर्सपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. हे कार्य चालूच आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्य जसं वन विभागाच्या मदतीने आम्ही वृक्षारोपणाचा कार्यक्रम करतो. जनरल हेल्थ चेकअपमध्ये मला अजून एक सांगायला आनंद वाटतो की आम्ही मध्यंतरी असा विचार केला की मधुमेहावरती अनेक लोक त्याच वेळेस टेस्टिंग करतात की ज्यावेळेस त्यांना डॉक्टर सजेशन देतात आणि अनेक लोक हे मधुमेहापासून अपरिचित असतात की मला मधुमेह आहे किंवा नाही या दृष्टिकोनातून आणि भलं मोठं ऑपरेशन झाल्यानंतर परिस्थिती अशी होते की तिथे गँग्रीन होतं किंवा अनेक कॉम्प्लिकेशन्स तयार होतात. मंथन फाउंडेशनने भोसरी आणि चाकण भागामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि काही सामाजिक संस्थांच्या मदतीने आपण जनरल हेल्थ चेकअप कार्यक्रम सुरू केले, ज्याच्यामध्ये अनेक हजारो लोकांचं मधुमेह प्री टेस्टिंग करावं आपण ती केली आणि त्यांचं लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी जेणेकरून जो मधुमेह आहे तो त्या स्टेजमध्ये कसं झाला नाही याच्यासाठी त्यांना सहकार्य केलं आणि त्यांना गव्हर्नमेंट सिस्टीम बरोबर अटॅच करून दिलं. मुख्यतः मंथन फाउंडेशनचं काम जे आहे ते लोकांना आत्मनिर्भर करण्याचं, ना की आपल्यावरती डिपेंडन्स राहण्याचं काम आहे. आणि म्हणून जी काही गव्हर्नमेंट सिस्टीम आहे, YCM हॉस्पिटल असेल किंवा भोसरी भागातलं हॉस्पिटल असेल किंवा ग्रामीण रुग्णालय चाकण असेल, अशा सगळ्या रुग्णालयांबरोबर आपलं टायअप आहे आणि सामाजिक जे काही सर्वसाधारण जनता आहे ज्यांना आर्थिक परिस्थिती ज्यांची कमकुवत आहे अशा लोकांना आपण सगळ्यांना सरकारी सेक्टर बरोबर पोहोचवण्याचं मदत करतो. अजून जर आपण मंथन फाउंडेशनविषयी बोलायचं झालं तर हे मुख्यतः 2 कार्यक्रम आहेत, परंतु आपण एक पुण्या भागातल्या महाउद्योग फेडरेशनची एक महत्त्वाची बाब आहोत. पुण्यामध्ये जवळजवळ पुणे आणि शेजारचे जे काही जिल्हे आहेत महाराष्ट्रातले 1,000-1,500 संस्थांचे एक नेटवर्क स्थापन केलेलं आहे आणि मंथन फाउंडेशन ही कोर टीम जी त्या फेडरेशनची आहे त्या कोर टीमचा एक भाग आहे. आपण अनेक उपक्रम इतर महाराष्ट्र भागामध्ये सुद्धा आपण इम्प्लिमेंट करतो महाराष्ट्र राज्य NGO फेडरेशनच्या मदतीने. मला आज इथे आनंद होतो की मंथन मीराबाई योग प्रसार मीराबाई योग प्रसार संस्था आणि मंथन फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत योग शिक्षक पदविका अभ्यासक्रम आपण सुरू केलेला आहे. मुख्यतः उद्दिष्ट असं आहे की काकडे सरांनी ऑलरेडी आपल्याला सांगितलं की योग का महत्त्वाचा आहे आणि योगाचं महत्त्व लक्षात घेऊन कुठंतरी कुशल प्रशिक्षक आणि तज्ज्ञ असे योग शिक्षक तयार व्हावेत आणि या शिक्षकांच्या माध्यमातून आपल्याला पुणे भागातले आणि जसं सरांनी सांगितलं की नक्कीच पूर्ण महाराष्ट्रभर योगाचा प्रसार आणि प्रचार कशा पद्धतीने करता येईल हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम मंथन फाउंडेशननी
सुरू केलेलं आहे. मला वाटतं की मंथन फाउंडेशनविषयी एवढं पुरेसं आहे आणि मी या कार्यक्रमाला नक्कीच भरभरून शुभेच्छा देतो की हा योग शिक्षक, अनेक योग शिक्षक तयार होतील आणि ते योग प्रसाराचं काम यशस्वीरित्या पुढे करतील असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद दीपक सर. योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाची माहिती देतील मंथन निरामय योग प्रसार केंद्र प्रमुख विद्या आगरकर. हरिओम. व्यासपीठावरील स्थानापन्न प्रमुख आदरणीय प्रकाश खराबी सर, कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट प्रतिकाताई वाळके आणि आवर्जून उपस्थित असलेले मंथन व निरामयचे पदाधिकारी व ज्यांच्यासाठी आपण हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ते योग शिक्षक पदविकेचे सर्व विद्यार्थी. सर्वप्रथम मंथन निरामय योग प्रसार केंद्र पुणे यांच्यातर्फे सर्वांचे स्वागत. योगाचा पण योग यावा लागतो. 100 ते 200 इन्क्वायरी आल्या असतील आपल्याला, पण फक्त 35 जणांचे ऍडमिशन झाले आहे. कारण योग मार्गात येण्याचा तुमचा सगळ्यांचा योग आलेला आहे. मला स्वतःला सुद्धा या योग मार्गामध्ये येण्यासाठी 5 वर्ष लागली होती. पुढच्या वर्षी घेऊ, प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळे कारण होते. निरामय योग प्रसार केंद्र परभणी 1978 पासून आपण ही संस्था सतत कार्यरत आहे. आतापर्यंत बरेच योग शिक्षक निरामय मधून शिक्षक घेऊन योगाच्या सेवेचे कार्य सातत्याने करत आहेत. निरामयचे योग शिक्षक हे वर्षानुवर्ष निशुल्क सेवा करत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याकडून आपण जे काही शुल्क घेतो ते आपण मंथन फाउंडेशन संस्थेमार्फत सामाजिक कार्यामध्ये त्यांचा विनियोग करतो. त्याचप्रमाणे आपले परभणीचे निरामय योगाचे जे केंद्र आहे ते सुद्धा कार्य करते. योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाचे विषय 4 आहेत: योग सिद्धांत, योग अभ्यास, शिक्षणशास्त्र, शरीरशास्त्र व भारतीय आहारशास्त्र. वेगवेगळ्या प्रणालींचा अभ्यास करून आपण हा अभ्यासक्रम बनवलेला आहे. या अभ्यासक्रमानुसारच आपल्या वार्षिक परीक्षा होणार आहे. आता सगळ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न पडले असतील की या कोविडच्या संकटामध्ये अभ्यासक्रम कसा होणार, आणि काही जणांना आनंदही झाला असेल. ते याकडे एक सुवर्ण संधी म्हणून पाहत असतील. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निरामयचा अभ्यासक्रम जो आहे ती शिकवण्याची पद्धत खूप चांगली आहे. निरामयची जी पुस्तके आहेत, वेगवेगळ्या प्रणालींचा अभ्यास करून केलेली पुस्तके, इतकी छान सोप्या भाषेत ती पुस्तके आहेत. खूप सुंदर असं साहित्य हे निरामयचं आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे निरामयचा योग शिक्षक, जो निस्वार्थ भावनेने सतत कार्य करत राहतो. त्याची जी तळमळ आहे, जी निष्ठा आहे निरामयबद्दलची, आणि समाजामध्ये काहीतरी आपल्याला करायचं आहे, काहीतरी बदल घडवून दाखवायचा आहे. प्रत्येकामध्ये सामाजिक जे आहे आजकाल आरोग्याचं जे वातावरण बिघडलेलं आहे ते सगळं कसं व्यवस्थित होईल, प्रत्येक व्यक्तीमध्ये कसा बदल घडेल, यावर प्रत्येक योग शिक्षक खूप तळमळीने काम करत असतो. त्यामुळे मला असं वाटते की आपल्याला कोणालाही काहीही अडचण येणार नाही. आणि जरी काही अडचण आली तर प्रत्येक 5 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आपण एक शिक्षक पालक देणार आहोत. त्यामुळे कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही त्यांच्याशी प्रश्न विचारू शकता, किंवा प्रात्यक्षिक प्रमुख आपले रामकाकडे सर आहेत, त्यांना पण तुम्ही प्रश्न विचारू शकता. तात्विक विवेचन प्रमुख नीता पद्मावत मॅडम आहेत, त्यांनाही तुम्ही प्रश्न विचारू शकता. आणि जर टेक्निकलशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर आशा भट यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. वेलेंकर सर नेहमी म्हणतात निरामयमध्ये म्हणजे योग मार्गामध्ये येण्यासाठी प्रवेशद्वार आहे, पण जाण्यासाठी द्वार नाही. आता तुम्ही निरामय परिवाराचे सदस्य झालेले आहात, याचा मला खूप आनंद होत आहे.
अशीच निरामय परिवाराची संख्या वाढत राहू हीच इच्छा व्यक्त करते आणि मी माझे 2 शब्द संपवते. जाता जाता मी एवढेच म्हणेन, योगशास्त्राची धरून या संगत करूया निरामय जगत. धन्यवाद. ऑनलाईन शैक्षणिक कार्यक्रमाच्या समन्वयक, योग शिक्षक पदविका अभ्यासक्रमाच्या व्यवस्थापिका आणि मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भटनाम यांना मी विनंती करते, त्यांनी मार्गदर्शन करावे. हरिओम. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व भावी योग शिक्षकांचं मी मंथन फाउंडेशनतर्फे हार्दिक स्वागत करते. यावर्षी आपण पाहतोय की कोविडच्या सिच्युएशनमुळे खरं तर हे सगळं ऑनलाईनचं झालं, कारण ज्यांनी मागच्या वर्षात सुद्धा ज्यांनी ॲडमिशन घेतलं त्यांची परीक्षा ही ऑनलाईनच झालेली आहे. तर आता या वर्षीचा 2020-21चा सिलेबस आहे. आपण सर्व हा सिलेबस ऑनलाईन घेणार आहोत. यामध्ये तात्विक विवेचन व प्रात्यक्षिक वर्ग असे होणार आहेत. फोनवर सगळ्यांशी याआधी संपर्क साधलाच होता. त्याप्रमाणे शनिवारी सकाळी 6 वाजता आपण क्लास सुरू करणार आहोत. 6 ते 7 शनिवार रविवारचा 2 दिवस आपला क्लास असणार आहे. यामध्ये मुख्यतः प्रात्यक्षिकावर आपण जास्त भर देणार आहोत, कारण प्रात्यक्षिकासोबतच तात्विक विवेचन सुद्धा आहे. पण सकाळी 6 ते 7 या वेळेत आपण प्रात्यक्षिक घेणार आहोत. यामध्ये योगासने, प्राणायाम, बंद, मुद्रा या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. आणि त्याच दिवशी तुम्हाला फेसबुकची यूट्यूबची तुम्हाला लिंक शेअर केली जाईल. त्याच्यामध्ये जे लेक्चर्स आहेत किंवा थिअरी आपण म्हणतो तात्विक विवेचन जे आहे ते तुम्हाला शेअर केलं जाईल. ते तुम्ही ऐकायचं आहे आणि त्याचं काही अडचणी असेल तर आपण पुन्हा त्याचं लाईव्ह एखादं मीटिंग घेऊन तुम्हाला ते शिकवलं जाईल. अशा पद्धतीने आपण नियोजन करणार आहोत. या मुख्यतः जे तात्विक विवेचन आहे त्यामध्ये योग सिद्धांत, शरीरशास्त्र, भारतीय आहारशास्त्र आणि शिक्षणशास्त्र हे 4 विषय आहेत. प्रत्येक विषय हा 100 मार्काचा आहे, थेरी जो आहे आपला. आणि ही परीक्षा वर्षाच्या शेवटी होईल. त्यावेळेला जसं तुम्हाला सांगितलं ज्या ठिकाणी सेंटर होईल त्या ठिकाणी आपल्याला परीक्षेला उपस्थित राहायचे. आणि प्रात्यक्षिकचे 2 परीक्षा असतील. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः आसनं करून दाखवायची. जे शिकवणार आहात तुम्हाला प्रात्यक्षिकमध्ये ते तुम्ही करून दाखवायचं आहे. आणि दुसरं आहे की तुम्हाला समाजात जाऊन, म्हणजे जसं आपण योग शिबिराला अटेंड करू तसं तुम्हाला एक शिबिर घ्यायचं आहे लोकांसाठी. तर तुम्ही जिथे कुठे राहत आहात तर त्या ठिकाणी तुम्ही लोकांसाठी तुम्हाला शिबिराचं नियोजन करायचं आहे. त्याचीही ती परीक्षा असेल आणि ते सगळं मॉनिटर केलं जाईल त्यावेळेला. त्याचबरोबर जसं बऱ्याचदा सगळ्यांच्या डोक्यामध्ये काय येते की योग म्हणजे काय फक्त आसनांपुरच मर्यादित आहे. तर खरं तर शरीर, मन आणि श्वास यांचं जर संतुलन राखलं तर जीवन प्रवास हा शांत, आनंदी आणि सर्वार्थाने सफल होतो. तर तेच आपल्याला करायचं आहे की तुम्ही भावी जे योग शिक्षक होणार आहात तर समाजामध्ये शांती कशी किंवा आनंदी आपण कसं राहू आणि आपण निरोगी कसं आपण आयुष्य जगू शकतो यासाठी सर्वांना प्रयत्न करायचे आहेत. विशेषतः जसं ऑनलाईन आपण घेतो तर सर्वांनी आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर आहे. प्ले स्टोअरमधून तुम्हाला गुगल मीट हे ॲप डाउनलोड करून घ्यायचे. सर्वांनी गुगल मीट डाउनलोड केल्यानंतर तिथे तुमचं नाव टाकणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा मोबाईल नंबर दिसतो तिथे किंवा मग मोबाईलचं नाव दिसतं. तर तसं न करता तुमचं ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे त्या विद्यार्थ्याचं नाव येणं अपेक्षित आहे, जेणेकरून आम्हाला त्या विद्यार्थ्याला तो अटेंड केला आहे त्यांनी किंवा नाही कळेल अंतर्गत आम्हाला त्यांची देखरेख करता येऊ शकेल. उपस्थिती ही कंपल्सरी आहे. व्हिडिओ म्हणजे गुगल मीट डाउनलोड केलं आणि तुम्ही चालू ठेवून तुम्ही दुसरी काही कामं करतात असं चालणार नाहीये. तुम्हाला कंपल्सरी व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. ऑन ठेवून आम्ही ते बघणार आहोत की कोण कशा पद्धतीने करतंय. त्याचबरोबर जसं मी सांगितले सकाळी 6 वाजता आपण सुरू करणार आहोत. त्याच्या आधी तुमचे प्रातःविधी सगळे उरकून तुम्ही 5 मिनिटं आधी लॉग इन होणं अपेक्षित आहे. आणि व्हिडिओमध्ये जसं बऱ्याच जणांचे प्रश्न होते की ऑनलाईन आहे तर मग आम्हाला प्रात्यक्षिकला कसं आम्ही हे करणार. तर 5 विद्यार्थ्यांमागे 1 पालक आम्ही तुम्हाला देणार आहे, 1 योग शिक्षक आम्ही देणार आहोत तुम्हाला. तर जेव्हा ऑनलाईन आपलं 1 तासात जेव्हा तुम्हाला प्रात्यक्षिक शिकवलं जाईल तुम्ही कसं करताय, तुमचं काही चुकतंय का किंवा छान करताय तुम्ही, तर ह्या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व केल्या जाणार आहेत. म्हणून प्रत्येक म्हणजे 5 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक ते पाहणार आहे.
त्यामुळे 35 लोकांना कसं बघणार हा मुद्दाच येणार नाही तिथे, पण बऱ्याच जणांना तसेच प्रश्न होते. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ ऑन ठेवायचा. तुम्हाला जो कम्फर्टेबल ड्रेस आहे, जो ज्या पद्धतीमध्ये तुम्ही योगासन करू शकता ते परिधान करणं अपेक्षित आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमचं नाव तुम्ही टाकता त्याची अंतर्गत नोंद ठेवली जाईल, कारण अंतर्गत काही मार्क्स आम्हाला त्याच्यामध्ये आम्ही देतो. तर अशा पद्धतीने हा सगळा सिलेबस चालणार आहे. आणि तुम्हाला कुठलीही काही शंका असेल, प्रात्यक्षिकाबद्दल असेल किंवा थेरीबद्दल असेल, तर तुम्हाला जे पालक दिलेले आहेत, आम्ही जे योग शिक्षक पालक म्हणून तुम्हाला दिलेले आहेत, तर ते तुम्हाला गाईड करतील त्याच्यामध्ये. आणि जसं सांगितलं की 35 ॲडमिशन आत्तापर्यंत झालेले आहे, पण आता 15 ऑक्टोबर नंतर 30 ऑक्टोबरपर्यंत विलंब शुल्कासहित अजूनही प्रवेश प्रक्रिया चालू आहे. जर कोणी इच्छुक असेल तर तुम्ही नक्की ॲडमिशन घेऊन तुम्ही योग शिक्षकच्या डिप्लोमाला सहभागी होऊ शकता, तुमचं नाव नोंदणी करू शकता. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाशभाऊ खराबी यांना विनंती करते, त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आज आपण मंथन आणि निरामय यांच्या संयुक्त विद्यमाने योग अभ्यासिका पदवी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडून योग पदवी मिळवण्यासाठी जे अभ्यासक्रम आहे त्याचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे. आणि आजच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष म्हणून खऱ्या अर्थाने आपल्याला लाभलेले आहेत ॲडव्होकेट कृतिकाताई वाळके, योग प्रात्यक्षिक शिक्षक राम काकडे सर असतील, निकम सर असतील, त्याप्रमाणे विद्याताई आहेरकर ज्या केंद्र प्रमुख म्हणून आहेत आणि व्यवस्थापक म्हणून आशाताई भट, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, जीवन हे फार महत्वाचं आहे. जीवन जगत असताना निश्चितपणे कोविडने आता आपल्याला सर्वांना दाखवून दिलेलं आहे की आपण आपल्या जीवनात जीवन जगत असताना शरीराचं आणि आरोग्याला किती महत्व आहे. कितीतरी लोकांना शरीरामध्ये नक्की ऑक्सिजनची फार मोठी गरज आहे हीच माहीत नव्हती. फुफ्फुसाला ऑक्सिजन कसा आवश्यक आहे आणि फुफ्फुसाला ऑक्सिजन जर कमी मिळाला तर प्रकृतीमध्ये काय बिघाड होतो. अनेक लोकांचे प्राण या ठिकाणी गेलेले आहेत. आणि हे सिच्युएशन खऱ्या अर्थानं समोर ठेवून योगामुळे निश्चितपणे प्रकृतीमध्ये 100% सुधारणा होते आणि चांगली ठणठणीत राहते. ज्यांनी त्यांचा योग चालू होता, प्राणायाम चालू होतं, त्यांना निश्चितपणे कोविड त्यांच्या जवळ आला नाही. आला पण कधी निघून गेला हे सुद्धा कळलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. ज्यांना लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक माणसाने की समाजामध्ये आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो आहे आणि माणूस म्हणून माझं नक्की कर्तव्य काय आहे. तर माणसाची थोडक्यात मी तुम्हाला व्याख्या सांगतो की जो स्वतःसाठी जगतो तो पशु असतो, पण स्वतः जगून दुसऱ्यासाठी जगतो तो खरा माणूस असतो. आणि ही माणूस म्हणून जगण्याची प्रक्रिया मला राम काकडे सर सांगताना सांगितलं की 2007 साली डॉक्टर पटेल यांनी परभणी येथे या अभ्यासक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर वेलणकर सरांनी पुण्यामध्ये सुरुवात केली. आणि हे सामाजिक कार्य खऱ्या अर्थाने पाहिलं तर माणूस म्हणून जगण्यातला एक आनंद घेण्यासाठी मी तर निश्चितपणे जगत आहे. माझ्याबरोबर जे सभोवतालची सर्व माणसं आहेत ती निश्चितपणे आनंदी आणि चांगली जगली पाहिजेत. यासाठी माझं जीवन निश्चितपणे मी त्या ठिकाणी मी जर माझ्या कामाचा काही भाग त्या ठिकाणी जर लावला तर निश्चितपणे
त्या ठिकाणी मदत होते. आणि भक्तीमध्ये सुद्धा निश्चितपणे याच प्रकारे सांगितलेले हरिपाठ रोज करा म्हणतात. हरिपाठाचा पहिला अभंग आहे, देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिली. आता या कलियुगामध्ये आपण शॉर्टकटली जगतो की देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधिली. हे आपण अर्थ काय घेतो की देवाच्या द्वारी क्षणभर उभं राहिलं की मुक्ती मिळती. मित्रांनो, तसा तो अर्थ नाही. देवाची द्वारी उभा क्षणभरी, उभा शब्दाचा अर्थ काय? उभा म्हणजे मोकळा आणि क्षण म्हणजे वेळ. उभा क्षण म्हणजे तुमच्या कामातून राहिलेला मोकळा वेळ निश्चितपणे भगवंताच्या कामासाठी द्या, त्यावेळेस तुम्हाला मुक्ती मिळेल. क्षणभर देवाच्या दारी उभं राहिले तर मुक्ती नाही. मग देव पुढे, विज्ञानी म्हणतात देव पुढे. त्याच्यासाठी गीतेमध्ये 15 अध्याय 14 श्लोक आहे, सर्वस्व चाहे सन्निविष्टो, मी प्रत्येकाच्या हृदयात बसलेलो आहे. आणि 15 श्लोक आहे, अहं वैश्वानरो भूतों प्राणिनं देवाच्युतम् प्राणाप्राण समायुक्त पचानन्यं चतुर्विधम्. जे तू 4 विविध प्रकाराने अन्न खातो, त्या अन्नाचं तुझ्या जठराग्नीत बसून पचन करून रक्त बनवणारा मी आहे. तू कोण? आहे असं कधी काय? आता मी जरा भात जास्त खाल्लाय, चपाती जास्त खाल्ली, व्यवस्थित पचन होते, रक्त डोक्याच्या केसाला जाऊ दे, पायाच्या नखाला, सगळ्या शरीराला जाऊ दे, असे ऑर्डर आहे. हे करणारा कोण आहे? हा भगवंत आहे. त्याच्याशिवाय काय होत नाही. परंतु या भक्तीला आणि भगवंताच्या ह्या कामाला निश्चितपणे विज्ञानाची जोड दिली तर निश्चितपणे आपण जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. विज्ञानाची जोड म्हणजे योग, योगाभ्यास करणे. योगा करणे म्हणजे खऱ्या अर्थाने विज्ञानातून शरीराची प्रकृती व्यवस्थित करणे आणि त्या माध्यमातून आपण आपली काळजी घेतल्याबरोबर इतरांची काळजी घेणे. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण माणूस म्हणून जगण्याचा आनंद घेत असतो. आणि हे जीवनात करत असताना निश्चितपणे आता ओम म्हटल्यानंतर, निश्चितपणे ओम म्हटल्यानंतर श्वासोश्वास आपल्या शरीरामध्ये थांबला जातो आणि त्यावेळेस निश्चितपणे आपल्या शरीरात ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे केलेलं आहे आणि हे सगळं गीतेवरतीच अवलंबून आहे. आपण जो सगळे संस्था, सगळे माध्यम, कोणतीही तुमचं प्रसार माध्यम आहे, यांनी प्रथम गीतेचा अभ्यास केला आणि गीतेच्या माध्यमातून हे योगशास्त्र असेल किंवा प्राणायाम असेल किंवा रामदेव बाबा असेल, यांनी ज्या शारीरिक किंवा ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या विज्ञानातून खऱ्या अर्थानं आपल्याला गीतेमधून सांगितले गेलेले आहे. आणि त्याचाच अभ्यास करून जगाने खऱ्या अर्थाने आपल्या ज्ञानाचा, आपल्या जे संस्कृती आहे, आपली जी 4 वेद आहेत त्याचा अभ्यास करून जग पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण मात्र मागे राहिलोय. आपण आपल्या माणसाला सांगण्यासाठी कमी पडतो. फुकट मिळतं ना, फुकट ज्या ठिकाणी मिळतं ना तिथं किंमत कळत नाही. ज्या वेळेस कोणत्याही गोष्टीची किंमत मोजावी लागते त्यावेळेस निश्चितपणे माणूस त्याप्रमाणे हे करतो. आणि खऱ्या अर्थानं मंथनचं कौतुक करायला पाहिजे. गेल्या मी एप्रिल आणि मे महिन्यामध्ये आशाताईंबद्दल ऐकलं. मी फक्त घरावाडीमध्ये ऐकून होतो की आशाताईंनी त्या ठिकाणी अनेक कामगारांना किट वाटले, भोजनाची पाकिट दिली. मी आतुरतेने ग्रामपंचायत आणि याच्यामध्ये विचारत होतो, आशाताई नक्की कोण, काय, कुठलं? तर आमचे पाहुणे राहुलकर यांनी सांगितलं की त्या कंपनीमध्ये आणि मंथनचं काम करतात. की खरंच कोणालाही कसलंही श्रेय न घेता किंवा अभिमानाची कॉलर टाईट न करता निश्चितपणे ज्यावेळेस आपण समाजामध्ये काम करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्याचा लाभ हा निश्चितपणे स्वतःला होत असतो, पण इतरांना त्याचा आनंद देण्याचं काम खऱ्या अर्थाने मंथनच्या माध्यमातून होतंय, निरामयच्या माध्यमातून होतंय. असंच काम निश्चितपणे भविष्यामध्ये जर घडलं तर निश्चितपणे आपल्या तरुणांना, तरुण पिढीला निश्चितपणे आपण मार्गदर्शन केल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत ना निश्चितपणे आपण समजून सांगितल्या गेल्या पाहिजे. जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपल्या तरुणांना सुद्धा कळत नाही. तरुणांना नक्की तरुण कुणाला म्हणायचं हा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरुणाची नक्की व्याख्या काय?
तरुण या शब्दातच त्याची व्याख्या दडलेली, अर्थ दडलेला आहे. तर म्हणजे तेजस्वी रूप म्हणजे रुबाबदार आणि न म्हणजे नम्रता. जो तेजस्वी रुबाबदार आहे त्याच्या अंगात नम्रता आहे. आणि त्या पुढची तरुणाची व्याख्या अशी आहे की जो स्वतः तरुण दुसऱ्याला तारण्याची त्याच्यात ताकद आहे तो तरुण. मग त्याचं वय 20 वर्ष असो किंवा 60 वर्ष असो, ज्याला स्वतः करण्याची ताकद नाही 20-22 वर्षाचा आहे तो दुसऱ्याकडून पोट धरून काम करत असेल तर त्याला तरुण म्हणून उपयोग नाही. तर निश्चितपणे तरुणाची व्याख्या ही आहे की जो स्वतः जगून दुसऱ्यासाठी निश्चितपणे राहिलेला वेळ देतो. फावला वेळ जीवनामध्ये जे फावला वेळ म्हटला जातो, मोकळा वेळ जो म्हटला जातो, तो जीवनामध्ये जर निश्चितपणे आपण योग्य प्रकारे त्याचा उपयोग केला तर निश्चितपणे आपलं जीवन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही आणि दुसऱ्याला त्याचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. फावला वेळ, मोकळा वेळात आपण नक्की काय करतो? मोकळ्या वेळावरती माणसाचं पूर्ण जीवन अवलंबून आहे. लक्षात घ्या मित्रांनो, मोकळ्या वेळातच सिगरेट ओढली जाते, मोकळ्या वेळातच तंबाखू खाल्ली जाते, मोकळ्या वेळातच टिंगल टवाली केले जाते, मोकळ्या वेळातच वाईट गोष्टीचं काम केलं जातं. कामाच्या वेळेत कधीही आपण चुकूनही वाईट गोष्ट करत नाही. त्यामुळे मोकळा वेळ आपण नक्की कुठं खर्च करतो त्याच्यावरती जीवन अवलंबून आहे. आणि निश्चितपणे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो की निरामय आणि मंथन या संस्थेमध्ये काम करणारी माणसं म्हणजे आपला राहिलेला मोकळा वेळ समाजासाठी सेवेसाठी देतात. निश्चितपणे त्यांचं जीवन हे निश्चित आनंदी राहिल्याशिवाय राहणार नाही. भविष्यात त्यांना निश्चितपणे या केलेल्या कामाचा निश्चितपणे लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं मी आपल्या मंथन आणि निरामय या संस्थेला ही पदविका यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या वतीनं पदविका हा उपक्रम चालू केलेला आहे. 35 विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे. आशाताईंनी सांगितलेलं आहे की या पुढेही अजून काही 30 तारखेपर्यंत काही दंड भरून या ठिकाणी थोडा दंड भरून निश्चितपणे दंड केलाच पाहिजे. दंड केल्याशिवाय किंवा शासन केल्याशिवाय माणूस सरळ चालत नाही. अशा प्रकारचं 35 नाही तर पुढच्या वर्षी निश्चितपणे 350 विद्यार्थी जेव्हा योग अभ्यास पदविकेमध्ये येतील अशा प्रकारची आशा मी या ठिकाणी व्यक्त करतो. खूप खूप शुभेच्छा देतो. मला या ठिकाणी बोलवलं, आदर सत्कार केला त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि निश्चितपणे आपल्या या गोड कार्यास कोटी कोटी शुभेच्छा देऊन माझं लांबलेलं भाषण थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सर. खूप छान मार्गदर्शन केलं आपण. बोलकं करण्यासाठी हवं असतं संभाषण, आधारासाठी हवं असतं आश्वासन आणि योग्य दिशा मिळवण्यासाठी आवश्यक असतं मार्गदर्शन. तर मार्गदर्शन करण्यासाठी मी बोलवते ॲडव्होकेट कृतिकाताई वाळके. हरिओम. लाईट गेले ना? हरिओम. श्री समर्थ सद्गुरू श्रीपती बाबा महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि राजमाता जिजाऊ यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून आज आपण मंथन निरामय योग प्रसारक केंद्र यांच्या योग शिक्षकाच्या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी आपण एकत्र आलेलो आहोत. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले प्रमुख अतिथी, प्रमुख पाहुणे मान्य श्री प्रकाश भाऊ खराबी, मंथन फाउंडेशनचे सल्लागार मान्य श्री दीपक निकम, निरामय केंद्र प्रमुख मॅडम विद्या हेरकर मॅडम, मंथन फाउंडेशनच्या अध्यक्ष आशा भट मॅडम, प्रात्यक्षिक प्रमुख श्री राम काकडे सर, तसेच या ठिकाणी मला जमलेल्या सर्व मैत्रिणी आणि बंधू. आपल्याला योगाभ्यास काय आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. आताच्या लॉकडाऊनच्या काळामध्ये काळाची गरजच बनलेला आहे. अनेक डॉक्टरांच्या सहाय्याने, अनेक डॉक्टरांच्या मदतीने सुद्धा त्यांनी सुद्धा स्वतः वमन किंवा नेती प्रक्रिया केल्या आणि न्यूजला दाखवल्या सुद्धा. पण प्रत्येकाला या गोष्टी माहीत नाहीयेत की नेमकी नेती
काय आहे, वमन काय आहे, किंवा इतर श्वसनाचे प्रकार काय आहेत, ते कशा पद्धतीने केले जातात। गेल्या पंचवार्षिकमध्ये आमच्या म्हाळुंगे ग्रामपंचायतीच्या वतीने योगा अभ्यास नियमितपणे चालू ठेवला होता। बऱ्याच महिलांनी त्याच्या उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्यांनी दिला होता, सहभागी झाल्या होत्या। त्याच्यामुळे आमच्या गावात महिलांच्या वतीने महिलांना त्या गोष्टी खूप जास्त माहिती आहेत, कशा प्रकारे श्वास घेतात, कोणता प्रकार करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, नेती वमन प्रक्रिया कशा पद्धतीने केल्या पाहिजेत। त्यावेळी आमच्या निरामयच्या विद्या आहेरकर मॅडमनी खूप जास्त महिलांना मोटिवेशनल थॉट्स, पॉझिटिव्ह थिंकिंग देण्याचा प्रयत्न केला। प्रयत्न म्हणजे आमच्यामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी आली। त्यांच्या आवाजानेच आमचा अर्धा त्रास कमी होत होता, एकदम आम्ही स्टेबल होत होतो। आता सुद्धा तसंच आहे। आणि आशा भट मॅडम मंथन फाउंडेशनच्या असतील, लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक लोकांना, मायग्रेन पॉप्युलेशन असेल, स्टेबल पॉप्युलेशन असेल, सगळ्यांना खूप जास्त आधार दिला त्यांनी त्यांच्या मंथन फाउंडेशन तर्फे। आणि इथून पुढील ही काळामध्ये अशाच प्रकारचे मोटिवेशनल थॉट्स आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या सर्व आपल्या विद्यार्थ्यांनाही द्या, अशीच मी आशा करते। आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देते। आणि मला या ठिकाणी आपण अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं, त्यामुळे मी आपल्या सर्वांचे आभार मानते, धन्यवाद देते। धन्यवाद मॅडम। तर विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला अगदी वर्षभराचे नियोजन व्यवस्थितरित्या समजले आहे अशी खात्री बाळगते। शनिवार रविवार आपला प्रात्यक्षिक वर्ग होणार आहे। ऋणी आहोत आम्ही आपल्या सर्वांचेच, देतो शब्द सुमनांचा उपहार, आपला मौल्यवान वेळ आम्हासाठी दिलात आपण, आम्ही मानतो आहोत मनापासून आपल्या सर्वांचेच आभार। कार्यक्रमाची सांगता करणार आहोत शांती पाठाने, आपण जिथे बसला आहात तिथेच बसून राहायचे आहे। कंबर मानपाठ सरळ करायचे आहे, डोळे हलकेच बंद करायचे आहे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे। तर रवीना मॅडम आपण मार्गदर्शन करा। डोळे बंद, कंबर मानपाठ सरळ, असतो मा सद्गमय, असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय, मृत्योर्मा अमृतं गमय। ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु, ॐ सर्वेषां स्वस्तिर्भवतु, ॐ सर्वेषां शान्तिर्भवतु, ॐ सर्वेषां शान्तिर्भवतु, ॐ सर्वेषां पूर्णं भवतु, ॐ सर्वेषां पूर्णं भवतु, ॐ सर्वेषां मङ्गलं भवतु, ॐ सर्वेषां मङ्गलं भवतु। लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु, लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु। ॐ त्र्यम्बकं यजामहे, ॐ त्र्यम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनं, सुगन्धिं पुष्टिवर्धनम्, उर्वारुकमेव बन्धनात्, उर्वारुकमेव बन्धनात्, मृत्योर्मुक्षीयमामृतात्, मृत्योर्मुक्षीयमामृतात्, नाहं कर्ता, नाहं कर्ता, गुरुहि कर्ता, गुरुहि कर्ता, गुरुः कर्ता हि केवलं, गुरुः कर्ता हि केवलं, गुरुः कर्ता हि केवलं, गुरुः कर्ता हि केवलं। ॐ शान्ति शान्ति शान्तिः, ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम तत्सत्। हरि ओम तत्सत्। आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार। आजच्या उद्घाटन समारंभाची सांगता झाली आहे।
असे आयोजकांच्या वतीने मी सांगते.